रोज त्याचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत. शिर्डीजवळच्या काकडी गाव इथं त्याचा आजोळ आहे. खरातच्या मामे भावाशी एबीपी माझानं संवाद साधला. त्यांनी काय सांगितलं पाहूया. शिर्डीचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेलं हे काकडी गाव आणि हेच गाव अशोक खरात यांचं आजोळ आणि त्यांच्याच नात्यातील जे व्यक्ती आहेत ते आता माझ्यासोबत आहेत. मी त्यांच्याशी आता चर्चा करणार आहेत. तुमचं आणि अशोक खरात यांचं नातं काय? म्हणजे आमची जी आत्या आहे तर ती त्यांची आई, आमच्या वडिलांची मोठी बहीण. कारण त्यांचं आणि आमचं जे नातं येतं तर ते आत्ते भाऊ आणि मामे भावाचं नातं येतं. अशोक खरात यांच्या संदर्भात अजूनही लोकांना काहीच माहिती नाहीये. अनेक जण म्हणतात त्यांना 2 आई होत्या, त्यांना 5 भाऊ होते, 7 भाऊ होते. पहिली बायको कोणती, दुसरी बायको कोणती? तुम्ही नातेवाईक आहात, तुमच्याकडे काय माहिती? आमच्या माहिती ही आहे की माझ्या माहितीनुसार त्यांचे जे वडील होते त्यांना 2 बायका होत्या. त्यातली त्यांची जी मोठी बायको होती ही डोंगरगाव या ठिकाणची होती. मला वाटतं ते अकोला किंवा संगमनेर तालुक्यात असावं. आणि दुसरी जी आई आहे तर ती आमची काकडीतली होती, आमची आत्या होती मोठी. आणि आमच्या आत्याला हे 2 मुलं, हे कॅप्टन खरात आणि त्यांना एक भाऊ आहे संतोष म्हणून. आज तुमचा संपर्क कॅप्टन खरात यांच्याशी किती वेळा आलाय? नाही, त्यांचा आणि माझा संपर्क आमच्या कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने यायचा. तो अगदी अल्पाशा वेळ, काही लग्न कार्य असन नातेवाईकांचे किंवा काही दशक्रिया असन किंवा वर्षश्राद्ध असन, त्या निमित्तानं कधीतरी 4-2 वर्षातून ते एखाद्या कार्यक्रमाला असायचे. खरंच याची खोलवर चौकशी करून याच्यातले काय? नाही, आता झालेल्या प्रकाराबद्दल प्रशासनानं च्या मार्फत त्यांची चौकशी चालू आहे. जी चौकशी झाली पाहिजे. आणि यानंतर काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान आणि सविस्तर अपडेट्स. भोंदू अशोक खरात प्रकरणी सगळ्या गुन्हे विशेष तपास